श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, सतत आपल्याला असं वाटत असतं की आपल्या घरात काहीतरी निगेटिव्ह एनर्जी आहे, पॉझिटिव्ह काही घडतच नाही. काहीतरी सतत कटकटी होतात, काहीतरी शुभ व्हावं असं आपल्याला जर जेव्हा वाटतं तर आपण काय करायचे, तर घरात सुख शांती समाधान टिकून राहावं त्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे. आणि पॉझिटिव्ह एनर्जी टिकत नाही तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत की एकदम साधे आणि सोपे असे उपाय ज्याच्याने तुमचं आयुष्य बदलून टाकेल, जे कोणीही करू शकतं, अगदी वास्तुशास्त्र माहिती नसतानाही. आणि हे उपाय इतके सोपे आहेत की तुम्ही ते आजपासूनच सुरू केले तर तुमच्या घरातला माहोल बदलायला वेळ लागणार नाही. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह एनर्जी ही कुठून विकत मिळते नाही, ती आपणच तयार करायची असते आपल्या सवयीमधून. तर आता आपण जाणून घेणार आहोत की ते कोणते उपाय आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. उपाय क्रमांक 1 आहे, घर आपलं सतत उघडं ठेवा. दारं खिडक्या बंद करून दरवाजे लावून सतत घरात बसू नका. सगळ्यात सोपा उपाय म्हणजे तुमचे घराचे दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवा. घरामध्ये ऊन येऊ द्या, वारं येऊ द्या, हवा येऊ द्या. त्यामुळे तुम्हाला कसं वाटेल तर पॉझिटिव्ह एनर्जी वाटेल, घरामध्ये शांती वाटेल. जेव्हा घर बंद असतं ना तेव्हा हवा बंद होते, प्रकाश थांबतो आणि त्यासोबतच ऊर्जासुद्धा अडकते. आजकालची घरं बघा एकमेकांना लागून सूर्यप्रकाशही नीट येत नाही. आणि जर तुम्ही मोठ्या शहरात राहत असाल जसं मुंबईसारख्या ठिकाणी तर घराला घर लागलेले असतात. पुण्याला जा, कुठेही जा तसंच. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही कधीच करू शकत नाही. थोडा वेळ काढा, थोडा वेळ दार काढलं, टेरेसचं दार उघडं ठेवलं, गार्डनमध्ये जा किंवा थोडा वेळ सूर्यप्रकाश मिळतो तिथे उभे राहा. कारण अगदी जेलमध्ये असल्यासारखे लोकांनाही सकाळी बाहेर काढतात प्रार्थनेसाठी. मग आपण तर मोकळेच आहोत ना. उपाय क्रमांक आता पाहूया 2. सकाळची सुरुवात कशी करायची तुमचं भविष्य ठरवतं. स्वामी मैत्रिणींनो, तुमचा दिवस कसा सुरू होतो त्यावर तुमचं संपूर्ण दिवस अवलंबून असतो. सकाळी उठल्यानंतर पहिलं काम काय करता? मोबाईल, न्यूज, क्राईम स्टोरी, अपघात, वाईट बातम्या हे सगळं तुम्ही सकाळी डोक्यात घेता आणि डोक्यात भरतं आपल्या. आणि मग म्हणता दिवस चांगला जात नाही, हे कसं शक्य आहे? म्हणूनच एक छोटा बदल करायचा आहे. सकाळी उठल्यानंतर डोळे उघडताच 1 मिनिट थांबायचं आहे आणि मनात म्हणायचं आहे, हे परमेश्वरा, मी नकळत किंवा जाणून बुजून ज्या ज्या आत्म्यांना दुखावलं आहे त्यांची मी माफी मागते आहे. आणि आजचा दिवस तू माझ्यासोबत राहा. त्यानंतर जमिनीला हात लावून नमस्कार करायचा आहे. कारण की ही जमीन आपल्याला आधार देते, आपल्याला जगायला शक्ती देते. मग थोडा सूर्यप्रकाश घ्यायचा आहे, नंतर पाणी प्यायचं आहे आणि तुमच्या दिवसाची सुरुवात सुरू करायची आहे. हे सगळं करायला फक्त 1 ते 2 मिनटं लागतात, पण त्याचा परिणाम पूर्ण दिवसभर होतो. उपाय क्रमांक 3, विचार बदला, आयुष्य बदलेल. सकारात्मक विचार हे तुमच्या आयुष्याचं सर्वात मोठं शास्त्र आहे. जर तुम्ही सतत नकारात्मक विचार करत असाल तर तुमचं वातावरणसुद्धा तसंच होतं. पण जर तुम्ही सकारात्मक राहिलात तर परिस्थिती बदलायला सुरुवात होते. उपाय क्रमांक 4, सुगंधाची ताकद. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट, तुमच्या घरात जर कुबड वास येत असेल, घाण वास येत असेल तर कितीही पूजा करा, काहीच फरक पडणार नाही. म्हणूनच काय करा, उदबत्ती लावा, धूप लावा किंवा स्प्रे वापरा. आजकाल खूप पर्याय आहेत. कापूर आहे, भीमसेनी कापूर आहे, आयुर्वेदिक विप्रोरायझर आहेत. देवाला फुलं व्हा, कारण फुलांचा सुगंध थेट आपल्या मेंदूपर्यंत परिणाम करतो. मोगरा, गुलाब, पारिजात ही फुलं फक्त नाहीत तर ती एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी आहे. वेगवेगळ्या सुगंधाचा उदबत्त्या लावतो कारण आपल्या डोक्यातील केंद्र त्या सुगंधामुळे जागृत होतात आणि घरातील ऊर्जा बदलते. उपाय क्रमांक 5, दिवा लावण्याची शक्ती. स्वामी मैत्रिणींनो, एक छोटासा दिवा तुमच्या घरात मोठा बदल करू शकतो. तुपाचा किंवा तेलाचा दिवा
कारण त्या दिव्यातून एक सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि जर तुम्ही त्यात थोडं अत्तर टाकलं तर संपूर्ण घरात एक सुगंध सुंदर पसरतो. यामुळे काय होतं, तुमचं मन शांत होतं आणि घरात एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते. इथपर्यंत तुम्ही ऐकलं तर एक गोष्ट लक्षात आली असेल, हे सगळं उपाय खूप मोठे नाहीत, खूप खर्चिक नाहीत, पण त्याचा परिणाम खूप मोठा आहे. स्वामी मैत्रिणींनो, आतापर्यंत आपण जे पाहिलं ते खूप सोपे होते, पण आता जो मुद्दा आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. उपाय क्रमांक 6. घर स्वच्छ नसेल तर काहीही काम करत नाही. हो, अगदी स्पष्ट सांगते, तुमचं घर जर अस्वच्छ असेल तर 100 उदबत्त्या लावल्या तर काही फायदा होणार नाही. अनेक वेळा काय होतं, आपण बाहेरून घर स्वच्छ ठेवतो, पण आत काय आहे, कपाट उघडलं तर सगळं सामान खाली पडलं. इकडून तिकडे बोळे, कचरा, अस्तव्यस्त वस्तू. मग सांगा, अशा घरात पॉझिटिव्ह एनर्जी कशी येणार? म्हणून फक्त दिसायला स्वच्छ नको, तर प्रत्येक कोपरा स्वच्छ हवा, कारण जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मीचा वास. उपाय क्रमांक 7. कापूर आरती आणि ऊर्जेची शुद्धी. रोज कापूर जाळा, आरती करा, कारण कापूर जाळताना वातावरणातील नकारात्मकता कमी होते आणि आरती करताना जे कंपन तयार होते ते घरात पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करते. एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं आपलं शरीर आहे तसंच घरसुद्धा आहे. वास्तुपुरुष आहे, त्यालाही ऊर्जा लागते, त्यालाही शुद्धी लागते. उपाय क्रमांक 8. पूजा आणि आयुर्वेद यांचा संबंध. स्वामी मैत्रिणींनो, आपण जे काही करतो त्यामागे फक्त श्रद्धा नाही तर शास्त्र आहे, विज्ञान आहे. कुंकू लावता कधी विचार केलात का? हळद ही अँटीसेप्टिक आहे, शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. तुळस, बेल, फुलं या सगळ्यांचा आयुर्वेदाशी थेट संबंध आहे. लहान मुलांना माशी चावली तर ते लगेच तुळशीची माती लावतात. म्हणजेच आपल्या परंपरेतील प्रत्येक गोष्ट काही ना काही कारणानेच आहे. धोत्रा, तुळस, बेल प्रत्येकाचं स्वतःचं महत्त्व आहे. काही औषधं काही उष्णता कमी करणारे आहेत, पण आपण काय करतो, फक्त देवाला व्हायचं म्हणून करतो, पण त्यामागचं विज्ञान समजून घेत नाही. आजकालची सवय बघा, सकाळी उठलो आणि पहिलं काम मोबाईल. त्यात काय असतं, खून, अपघात, वाईट बातम्या, आणि मग तुम्ही म्हणता माझा दिवस खराब जातो. स्वामी मैत्रिणींनो, तुम्ही सकाळी जी ऊर्जा घेता तीच दिवसभर तुमच्यासोबत राहते. म्हणून सकाळी 1 मिनिट, फक्त 1 मिनिट देवाला द्या. आता एक खूप मोठा प्रश्न आहे, घर स्वच्छ, पूजा करतो तरी पैसा टिकत नाही. याचं उत्तर खूप स्पष्ट आहे. तुमचा स्वभाव तुमचं भविष्य ठरवतो. विचार करा, तुम्ही उठता किती वाजता, कामाला किती वेळा देता, ग्राहकाशी कसं बोलता. एक माणूस आहे, तो सकाळी 4ला उठतो, रात्री 12ला दुकान बंद करतो, ग्राहकाला देव मानतो, आणि दुसरा माणूस दुपारी दुकान बंद संध्याकाळी उघडतो आणि ग्राहकाला उलट उत्तर देतो. मग सांगा, यश कोणाला मिळणार? म्हणून कर्म बदला, स्वभाव बदला, आयुष्य बदलायला सुरुवात होईल. आत्मपरीक्षण, स्वतःकडे बघा. जर तुम्हाला वाटतं माझं काहीच जमत नाही तर दुसऱ्यांना दोष देऊ नका. स्वतःकडे बघा, शोधा, आणि सगळ्यात आपलं काय चुकतं हे शोधा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या चुकावर पांघरून घालू नका, ते मान्य करायला शिका. कारण जेव्हा तुम्ही चूक मान्य करता तेव्हा सुधारणा सुरू होतो. पैशामागे धावू नका. एक नियम लक्षात ठेवा, जो पैशामागे धावतो त्याला पैसा कधीच मिळत नाही. लक्ष्मी चंचल आहे, तुम्ही तिच्या मागे धावला ती पळेल, पण तुम्ही तुमचं कर्म केलात तर ती स्वतः तुमच्याकडे येईल. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, कर्म करत राहा, पण ते कर्म प्रामाणिक असलं पाहिजे. फसवणूक, खोटेपणा याने कधीच यश मिळत नाही. स्वामी मैत्रिणींनो, घर बदलण्यापेक्षा स्वतःला बदला. वास्तू बदलण्यापेक्षा विचार बदला. दृष्टी बदलली की सृष्टी बदलते. पॉझिटिव्ह एनर्जी कुठे बाहेर नाही, ती तुमच्यातच आहे, फक्त तिला जागं करायचं आहे. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा.
चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.